नमस्कार. आपला थर्ड क्वेश्चन स्क्रीनवर आहे तुमच्या. इथे नावाप्रमाणेच म्हटलंय सी लिमिटेड. सी लिमिटेड म्हणजे क्वेश्चन नंबर 3. ए आणि बी आपण सिंपल क्वेश्चन घेतले. आता आपण थर्ड क्वेश्चन सी लिमिटेडचा घेतोय. त्याच्यात थोडासा ऍडजस्टमेंटचा पार्ट बदललाय. तुम्हाला आधीच्या प्रश्नांमध्ये जसं होतं की काही ओव्हरहेड्स डायरेक्टली फिक्स्ड आणि व्हेरिएबल असे क्लासिफाय केलेले होते. इथे त्याच्याऐवजी 50% फिक्स्ड, 20% व्हेरिएबल, 100% व्हेरिएबल असं बायफर्केशन दिलंय. त्यामुळे कॅल्क्युलेशनला एक नॉमिनल जो काही चेंज होईल तो आपण आता या क्वेश्चन मध्ये करून कसा सॉल्व्ह करायचा ते बघू. आता ह्याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन सगळ्यात आधी दिलेली असते ती आपण इथे कपॅसिटी किती युटिलाइज होते आणि त्यांची फुल कपॅसिटी किती हे सगळं आपण बघतो. तर 30,000 ही त्यांची फुल कपॅसिटी आहे फॅक्टरीची आणि त्यातली 50% ही सध्या युटिलाइज होतीये. त्यामुळे पहिली जी कपॅसिटी आपण इथे लिहितोय ती फुल कपॅसिटी लिहून घ्यायची. 30,000 युनिट्स म्हणजे 100% कपॅसिटी जर का वापरली तर 30,000 एवढी युनिट्स ते तयार करू शकतात आणि त्यातली ते सध्या 50% वापरतात. म्हणजे एक्झिस्टिंग आपल्याला इथे पहिल्या कॉलम मध्ये जे घ्यायचंय त्याच्यासाठी 30,000 इंटू 50% म्हणजे एक्झिस्टिंग त्यांची 15,000 एवढी कपॅसिटी युटिलाइज होतीये. त्यासाठी आपल्याला एक्झिस्टिंग इथे कॉलम घ्यायचा आहे. 50% म्हणजे 15,000 एवढे ते सध्या मॅन्युफॅक्चरिंग करतात. आता ह्या पलीकडे आपल्याला बजेट जो काढायला सांगितलाय त्या बजेटमध्ये दिलंय की 40%चा एक बजेट करायचा आहे, 75%चा करायचा आहे आणि 100%चा करायचा आहे. 40, 75 आणि 100 अशा तीन कपॅसिटीचे बजेट करायचे. तर 30,000 हे कॉमन आहे. याला इंटू 40% केलंय की येईल 12,000. नंतर 30,000 याला इंटू 75% केले की आपला आकडा येईल 22,500 आणि 30,000 इंटू 100% केले की ऑब्व्हियसली आकडा 30,000 येणार आहे. म्हणजे ह्या तीन कपॅसिटीचे आपल्याला बजेट करायचे. पहिला बजेटचा असणारे आकडा 40%, दुसरा आकडा असणारे 75%, सॉरी 40% नंतर 75%. थोडस टेक्नॉलॉजी मध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे थोडस आकडे वेगळे येत आहेत. 75%. 22,500 आलं. आणि शेवटचं 100%. ओके. तर 50%, 40%, 75 आणि 100 अशा तीन कपॅसिटीचे आपल्याला बजेट करायचे. वर्किंग नोट इथे काढले त्याप्रमाणे आपले आउटपुट इथे 12, 22,500 आणि 30,000 असे आउटपुट आले. आता हे घेत असताना सीपीयू आणि व्हेरिएबल कॉस्ट साठी सीपीयू आणि फिक्स कॉस्ट साठी अमाऊंट हे कॉन्स्टंट ठेवायचं. हे तुम्हाला आधीच्या दोन क्वेश्चन्स प्रमाणे लक्षात आलं असेल. या गोष्टी सेम ठेवून आपल्याला इथे मेन बदल काय आहे तर हे बायफर्केशन करायचंय. फॅक्टरी ओव्हरहेड्स, ऑफिस आणि सेलिंग हे कम्प्लिटली फिक्स असले किंवा कम्प्लिटली व्हेरिएबल असले तर आपण आधीच्या दोन प्रश्नांमध्ये घेतलं की तो सिंपल एक तर व्हेरिएबल कॉस्टच्या अंडर येतो किंवा फिक्स कॉस्टच्या अंडर येतो. आयदर ऑर कुठेही एका ठिकाणी येतो. पण जर त्यातला काही पार्ट फिक्स असेल आणि काही पार्ट व्हेरिएबल असेल तर आपल्याला इथे त्याचं कॅल्क्युलेशन करताना छोटासा एक बदल करायचा असतो. तर जी कॉमन इन्फॉर्मेशन आहे ती आपण पहिली घेतली. फुल कपॅसिटी आणि त्याप्रमाणे कोणत्या कोणत्या लेवलचे बजेट्स काढायचे ते इथे घेतलं. आता सगळ्यात पहिलं घ्यायचंय सेलिंग प्राइस 180. म्हणजे इथे 180 सेलिंग प्राइस आपल्याला घ्यायची आहे. वन एटी. त्याप्रमाणे 27 लाख असे आलेत. 27 लाख 180 इंटू 15,000. आता हे मी रिपीट करत नाही, आधीच्या क्वेश्चन मध्ये जे सांगितले सीपीयू इंटू क्वांटिटी करायची म्हणजे 27 लाख आले. मटेरियल, लेबर, ऑफिस आणि सेलिंग ओव्हरहेड्स याच्यासाठी मटेरियल आणि लेबर 50 आणि 30 हे ऍज इट इज आहेत. म्हणजे व्हेरिएबलला 50 मटेरियल आणि लेबरला 30. याला इंटू करून इथे व्हॅल्यूज मिळाल्या.
आता ऑफिस ओव्हरहेडच्या बाबतीत काय झालंय बघा, ऑफिस ओव्हरहेड्स आहेत 20 एका युनिटसाठी, पण सांगताना काय इथे दिलंय की 20% व्हेरिएबल असं म्हटलंय. मग आता काय करायचंय आपल्याला, की ऑफिस ओव्हरहेड्स ₹20 आहेत. तर 20चं आपल्याला दोन भागात डिव्हिजन करायचंय. 20 पैकी ₹20 आहेत, त्याचं दोन भागांमध्ये डिव्हिजन करायचंय. एक पार्ट आहे फिक्स्ड आणि सेकंड पार्ट आहे व्हेरिएबल. त्यातलं फिक्स पोर्शन किती दिलाय आपल्याला, तर 50%. 50% फिक्स सांगितलाय आणि 50% व्हेरिएबल. मग 20चे 50% म्हणजे इथे ₹10 येतील, आणि पुन्हा 20चे राहिलेले 50% म्हणजे 10. त्याचा अर्थ फिक्सला सीपीयू 10 घ्यायची आणि व्हेरिएबलला सीपीयू 10 घ्यायची. त्यामुळे टोटल 20 होते, त्यातला फिक्स पोर्शन 50%. म्हणून इथे फॅक्टरी ओव्हरहेडचा फिक्सचा जो पार्ट आहे, इथे आपल्याला ₹10 लिहायचे. हे आता मी लिहितोय, टाईप केलं की आपला आन्सर पुढे काढायचंय. आणि तसंच व्हेरिएबल कॉस्टच्या अंडर पुन्हा एकदा आपला इथे आयटम येईल फॅक्टरी ओव्हरहेड, ते दोन्हीकडे सुद्धा येणार आहेत. तर इथे फॅक्टरी ओव्हरहेड्स इथे घेताना 10 व्हेरिएबल, आणि फिक्स साठी घेताना सीपीयू सध्या आपण 10 लिहून ठेवूया. म्हणजेच पहिला आकडा तुम्हाला एक इथे क्लिअर दिसेल की फिक्स्ड आणि व्हेरिएबल एकूण 20 आहेत, ह्यातले 50% आणि 50%, 10 आणि 10 असे आपण क्लासिफाय केले. व्हेरिएबलला फॅक्टरीचा 10 सीपीयूचा आकडा इंटू 15,000 केल्यानंतर 150 आले. आणि फिक्स्ड मध्ये फॅक्टरीचा सीपीयू कॉलम मध्ये 10 घेतलाय, याला इंटू 15,000 केल्यानंतर फिक्स ओव्हरहेडचा आकडा सुद्धा 1,50,000 येतो. आता हा इथे फॉर्म्युला लावलेला असल्यामुळे सगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की कॉन्स्टंटली सगळ्या ठिकाणी तुम्हाला अमाऊंट सेम दिसते. 150 150 हे अमाऊंट आधीच्या क्वेश्चनला सांगितलंय तसं अमाऊंट सेम राहिले, त्याची सीपीयू कमी कमी होत गेली. आता आपल्याला पुढचे जे कॉलम्स आहेत ते लगेच कॅल्क्युलेशनला नकोय. इथे आता 10 आणि 10 हे बायफर्केशन सगळ्यांना समजलं असेल की टोटल 20 होते, त्याचं आपण बायफर्केशन 10 आणि 10 याप्रमाणे केलं. तसंच आता पुढचा ऍडजस्टमेंटचा पार्ट हे वर्किंग मध्ये लिहून घ्यायला विसरायचं नाही. वर्किंग ह्याचं कंपल्सरी अलोकेशन कसं केलंय त्यासाठी, म्हणजे जरी कॅल्सीवर केलेलं असेल तरी सोल्युशनचा पार्ट म्हणून ते वर्किंग लिहा. दुसरं आहे ऑफिस ओव्हरहेड्स 20 आणि ह्याच्यात सांगितलंय 20% व्हेरिएबल. आता हे वर्किंग मध्ये कसं येईल आपलं, ऑफिस ओव्हरहेड्स टोटल 20 दिलेत. 20चे आपल्याला परत दोन भागामध्ये क्लासिफिकेशन करायचंय. एक पार्ट आहे फिक्स आणि सेकंड पार्ट आहे व्हेरिएबल. यातला फिक्सचा पार्ट किती दिलाय, आता प्रश्नात इथे सांगितले की 20% व्हेरिएबल. व्हेरिएबलला जर का 20% असतील तर फिक्सला किती यायला हवेत, 80%, राईट. मग 80 आणि 20 असं क्लासिफिकेशन झालं. कॅल्क्युलेशन करताना 20 चे 80% म्हणजे इथला आकडा आपला 16 येईल, 16. आणि 20 चे 20% म्हणजे इथला आकडा आपला येईल 4. तो फायनल ऑफिस ओव्हरहेडची सीपीयू घेताना व्हेरिएबलला लिहायचे 4 आणि फिक्सला लिहायचे 16. त्याप्रमाणे आपण पोस्टिंग करून घेऊया. ऑफिस ओव्हरहेड्स व्हेरिएबलला सीपीयू कॉलम मध्ये 4 घ्यायचे. ऑटोमॅटिक इथे 4 इंटू 15,000 चा आकडा मिळाला. आणि फिक्स मध्ये ऑफिस ओव्हरहेड सीपीयू ला 16 लिहायचे, 16. इथे आता डायरेक्ट आकडा तुम्हाला दिसणार नाही आलेला. ह्याचं आपल्याला मॅन्युअली कॅल्क्युलेशन करून इथे व्हॅल्यू घ्यायला लागेल. कॅल्क्युलेशन 16 कॅल्क्युलेशन 16 सीपीयू आले, त्याला इंटू 15,000 केलं की जो आकडा येईल तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर 16 इंटू 15,000 करून किती आकडा येतोय बघा. 2,40,000 आलाय ना बघा, कन्फर्म करा.
हे 16 आणि हे 15,000. तर 16 इंटू 15,000, सॉरी एक शून्य जास्ती झालं, 2,40,000 एवढा आकडा आलाय. तर इथे आपल्याला ऑफिस ओव्हरहेड फिक्स मध्ये आकडा घ्यायचा आहे 2,40,000, किंवा कॅल्क्युलेशन 16 इंटू 15,000. ओके, 2,40,000 आपल्याला हवाय तसा आकडा मिळाला. तर 2,40,000 एवढे ऑफिस ओव्हरहेड्स आले फिक्स आणि व्हेरिएबल केल्यानंतर. आता या दोनही ऍडजस्टमेंट थोड्याशा मी स्लो घेतल्यात, फर्स्ट टाइम घेतोय त्याच्यामुळे. पण वर्किंग नोट त्याची कंपल्सरी. फिक्स आणि व्हेरिएबलचं बायफर्केशन केल्यानंतर त्याची सीपीयू लिहून घ्या. फॅक्टरीची इथे 10 आलेत आणि इथे 10 आलेत. आणि ऑफिसचे टोटल 20 आहे, त्यातले इथे 4 आलेत आणि इथे 16 आलेत. त्याप्रमाणे वर्किंग नोट त्या सगळ्याच्या प्रॉपरली करून ठेवा. इथे स्क्रीनवर दाखवलेलं तशा. हँडरायटिंग थोडं इथलं बघू नका, तुमचं चांगलं हँडरायटिंग असेल त्याच्यामध्ये लिहा. तर फॅक्टरी आणि ऑफिस याचे ओव्हरहेड्स आपण घेतले फिक्स आणि व्हेरिएबल करून. शेवटचा ओव्हरहेडचा प्रकार आहे सेलिंग ओव्हरहेड, 100% व्हेरिएबल. म्हणजे ह्याचं बायफर्केशन करायचा काही प्रश्न नाहीये, डायरेक्टली इथे 30 घ्यायचे, आपल्याला आकडा मिळेल 4,50,000. सो अशा प्रकारे व्हेरिएबलचा पोर्शन इथे कम्प्लीट झाला. टोटल व्हेरिएबल कॉस्ट आली, त्यातून कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय. 27 लाख मायनस 1860, 8,40,000 आले. त्यातून फिक्स कॉस्टचे दोनही आकडे मायनस केल्यानंतर टोटल फिक्स कॉस्ट मिळाली, आणि मायनस केल्यावर प्रॉफिट आला आपला 4,50,000. त्याप्रमाणे एक्झिस्टिंग लेवलला सध्या जेवढी कपॅसिटी ते युटिलाइज करतायत तिथे आपल्याला 4,50,000चा प्रॉफिट मिळतोय 15,000 एवढी युनिट्स तयार केल्यानंतर. आता पुढे आपला ऍक्च्युअल क्वेश्चन मधल्या लेवल्स ज्या सांगितल्या त्यातली पहिली 40%ची लेवल. 40%ला 12,000 युनिट्स मॅन्युफॅक्चर होतं, ते आपण आधी बघितलं. 30,000चे 40%. आता ह्याची सीपीयू आहे सेलिंगची 180, ती बदलत नाहीये सध्या तरी, पुढच्या क्वेश्चन्स मध्ये आपण ती पण ऍडजस्टमेंट घेऊ. 180 घेतल्यानंतर इथे 21,60,000 आले. ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत व्हेरिएबल कॉस्ट, ह्या मी चेंज न करता फक्त इथे पेस्ट केल्या, अशाच्या अशा राहणार आहेत. तुम्हाला फक्त हे मॅन्युअली कॅल्क्युलेशन करायचंय. प्रत्येकाला इंटू 12,000 करून इथे जी काय व्हॅल्यू येईल ती लिहायची. तर प्रत्येकी 12,000 केल्यानंतर तुम्हाला इथे व्हॅल्यू आलेल्या दिसत आहेत. 6,00,000, 360, 21, 48 आणि 360 अशी व्हॅल्यू आली. कॉन्ट्रीब्युशन 672 आली. आता ऑफिस ओव्हरहेड साठी इथे जो आकडा असणार आहे तोच आकडा आपल्याला कॅरी फॉरवर्ड होणार आहे, कारण फिक्स कॉस्टचा नियम काय असतो? फिक्स कॉस्टचा नियम, फिक्स कॉस्ट मध्ये फिक्स कॉस्ट मध्ये अमाऊंट सेम राहतं. आधीच्या दोन्ही प्रश्नांमध्ये आपण बघितलंय की फिक्स कॉस्ट मध्ये कोणत्याही लेवल ऑफ आउटपुटला आपलं अमाऊंट इथे जेवढं असणार आहे तेवढंच इथे राहणार आहे. तसाच नियम ऑफिस वगैरे 240, इथे पण 240. त्यामुळे अमाऊंट मध्ये कुठलाही बदल न करता त्याला डिव्हाइड करून, युनिट्सने डिव्हाइड करून तुम्हाला सीपीयू काढायचे. आणि रिपीट एकदा सांगतो, सेकंड व्हिडिओला मी सांगितलंय की इथली सीपीयू काढायची राहिली तरी पण चालेल, इथलं अमाऊंट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सीपीयू हे फक्त टेबलचा कॉलम कंप्लीट करावा याच्यासाठी आपण इथे सीपीयू काढतोय. महत्वाचं इथे आहे की तुम्ही अमाऊंट करेक्टली घेताय की नाही ते इथे बघायचं फिक्स कॉस्ट मध्ये. आणि व्हेरिएबलला दोन्ही पण घ्यायला लागेल, कारण इथे अमाऊंट सुद्धा महत्वाचं आहे आणि सीपीयू सुद्धा महत्वाची. तर ह्याप्रमाणे आपलं 40% कपॅसिटीचं बजेट येईल. त्याच्या पुढच्या ज्या दोन कपॅसिटी आहेत तिथे फक्त मी व्हॅल्यू पुटअप करून दाखवतो. आता याच्यामध्ये 75%ला 22,500 एवढा आउटपुट आहे. सेलिंग प्राइस कुठे बदलते असं काही सांगितलेलं नाहीये, त्यामुळे सेलिंग प्राइस सेमच राहील 180. आणि
याच्यामधल्या सगळ्यात ज्या व्हॅल्यू आहेत सीपीयूच्या त्या सेम ठेवून आपल्याला कॉन्ट्रीब्युशन मिळते 12,60,000. कॅल्क्युलेशन या सगळ्या सीपीयूला आपल्याला 22,500 ने मल्टिप्लाय करायचंय इथलं अमाऊंट काढण्यासाठी. टोटल केलीत की त्यातून मायनस करा, आपलं कॉन्ट्रीब्युशन येईल 12,60,000. म्हणजे सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट करून तेवढं आलं. नंतर इथे परत फिक्स कॉस्ट सेम राहणार आहे. याची सीपीयू काढण्यासाठी अमाऊंट 2,40,000 याला डिवाइड बाय इथला आउटपुट, म्हणजे इथे 11 आलेत, 11 पॉईंट समथिंग असतील. ह्याप्रमाणे आपला 75% बजेट कम्प्लीट झाला. शेवटचा 100% बजेट इथे सीपीयू थोडस मग अशी टायपिंग करताना गोंधळ झालाय, त्यामुळे इथे तुम्हाला आकडा चुकून 180 दिसत होता. तर 100% कपॅसिटीला 30,000 एवढी युनिट्स मॅन्युफॅक्चर होणार आहेत. 30,000 युनिटसाठी सीपीयू मध्ये कोणताही बदल नाहीये. सेलिंग प्राइस 180च राहणार आहे. 180 ला आपण 30,000 युनिट्स विकणार आहे. व्हेरिएबल कॉस्ट ज्या सगळ्या आहेत, व्हेरिएबल कॉस्ट सगळ्या पुटअप केल्यानंतर इंडिव्हिज्युअल 1 बाय 1 तुम्हाला व्हेरिएबल कॉस्ट मिळेल. त्याची टोटल काढल्यानंतर कॉन्ट्रीब्युशन काढा. फिक्स कॉस्ट 150 आणि 240 ह्या कोणत्याही लेवलला सेम राहतील. तुम्ही इथे बघताय की 50% 100% कोणत्याही लेवलला फिक्स कॉस्ट मध्ये आपण बदल केला नाहीये. याची सीपीयू कम्प्लीट करून टाकू. 240 याला डिवाइड बाय इथला आउटपुट 30,000, म्हणजे इथे 8 आली. सो फायनल आपलं शेवटपर्यंत कॅल्क्युलेशन झालं. एकदा सगळे बजेट्स ऍट अ ग्लान्स कसे आलेत ते बघूया. सगळ्या बजेट्स मध्ये व्हेरिएबल कॉस्ट आपण कॉन्स्टंट ठेवल्यात सगळ्या सीपीयू ज्या दिसत आहेत त्या, आणि फिक्स कॉस्ट मध्ये अमाऊंट सगळं कॉन्स्टंट ठेवलंय. त्याप्रमाणे व्हेरिएबल कॉस्टच्या सगळ्या सीपीयू सेम आणि फिक्स कॉस्ट मधली सगळी अमाऊंट सेम ठेवल्यानंतर फायनल बॉटम लाईन बघा. आपल्याला जर 50% कपॅसिटी युटिलाइज केली, 50% कपॅसिटी वापरली, तर 15,000 युनिट्स तयार होतात आणि याच्यामध्ये 4,50,000 चा फायदा होतो. जर 40% कपॅसिटी आपण युटिलाइज केली, युनिट्स होतात 12,000, पण प्रॉफिट इथे कमी होते 2,82,000. म्हणजे ही लेवल तर आपल्याला चालणार नाही. थर्ड आहे 75%, इथे 22,500 एवढी युनिट्स मॅन्युफॅक्चर होतील आणि इथे प्रॉफिट वाढतोय आपला 8,70,000 एवढा प्रॉफिट होतोय. कदाचित हे फायद्याचं असू शकेल. आणि शेवटचं, जर आपण 100% कपॅसिटी युटिलाइज केली, म्हणजे 30,000 कपॅसिटी आणि 30,000 युनिट्स मॅन्युफॅक्चर केली, तर आपल्याला प्रॉफिट होतोय 12,90,000. आणि बाकीचे सगळे आकडे कम्पेअर केलेत तर तुम्हाला 12,90,000 हायएस्ट प्रॉफिट दिसतं. म्हणजेच कोणती लेवल फायद्याची असं वाटतंय? 12,90,000. किती कपॅसिटी आहे? 30,000 आणि 100% युटिलायझेशन. म्हणजे जेवढी कपॅसिटी आहे ती त्यांनी फुल युटिलाइज केली तर त्यांना 12,90,000 चा भरमसाठ प्रॉफिट होतोय. ही लेवल फायद्याची आहे. इथे आपला फ्लेक्झिबल बजेटचा थर्ड क्वेश्चन संपलाय. त्याच्यात आपण नवीन ऍडजस्टमेंट फक्त जी घेतली होती ती ओव्हरहेडचा काही पार्ट फिक्स आणि काही पार्ट व्हेरिएबल असं जर का असेल तर त्याचं बायफर्केशन कसं घ्यायचं ते विथ वर्किंग तुम्हाला वहीत सॉल्व्ह करायचंय. इथे आता जसं बायफर्केशन दाखवलंय, फॅक्टरी आणि ऑफिस हे नाव तुम्हाला व्हेरिएबल मध्ये सुद्धा दिसेल आणि फिक्स्ड मध्ये सुद्धा दिसेल. या दोन्हीकडे आल्यामुळे त्याचं वर्किंग करून तुम्हाला ह्याचं बायफर्केशन लिहायचंय. ओके, सो थर्ड क्वेश्चन होता लिहा, त्यानंतर सॉल्व्ह करा. आणि प्रॅक्टिससाठी असाच आणखी एक प्रश्न आपण सोडवून घेऊ पुढची ऍडजस्टमेंट घेण्यापूर्वी. ओके, सो थँक्यू.